आज काहीतरी हेल्दी खायचा प्लॅन केला. मार्केटमधून पर्पल कोबी घेऊन आले आणि त्याला कापलं, फाईन चॉप केलं. आता ही जी कोबी आहे ना, ही भरपूर बेनिफिशियल आहे बिकॉज इट्स हाय इन विटॅमिन के, विटॅमिन सी, इट्स रिच इन फायबर आणि फायबरमध्ये रिच असल्यामुळे आपलं कॅलरी लो, वेट मॅनेजमेंटमध्ये हेल्प करतं. त्यानंतर इट्स गुड फॉर बोन्स अँड हार्ट. ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंटली ह्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट काय माहिती आहे का, हे रिच इन अँटीऑक्सिडंट आहे. त्यामुळे आपलं जे स्ट्रेस लेवल आहे किंवा एन्झायटी आपल्याला होते, हे सगळं फाईट करतं. इन्फ्लमेशन स्पेशली फॉर वुमेन्स, आपल्याला इन्फ्लमेशन जास्त होतं, म्हणजे असं काही खाल्लं की असं ब्लोटिंगसारखं होतं. तर ह्यासाठी हे खूप छान आहे भाजी. आता हे बघा, तुम्ही इथं बघता त्या व्हिडिओमध्ये मी एकदम बेसिक आणि एकदम सिम्पल पद्धतीमध्ये बनवली. मी काय केलं, उडद डाळ, खोबरं किसून घेतलं आणि लसूण त्याला ग्रेट केलं, असं किसलं लसूणला, आणि तेलामध्ये राय, उडद डाळ आणि लाल मिरची सुकी, त्यानंतर थोडीशी हिंग, कांदा परतून घेतला आणि मिरची स्लिट करून टाकली, अशी उभी चिरून टाकली त्यामध्ये. आणि हे बघा, कोबी टाकली. म्हणजे इतकं बेसिक, जस्ट बिकॉज मला त्यातले फक्त न्यूट्रिशन हवं आहे त्या कोबीमधलं. आता ह्याला जास्त मसालेदार बनवलं तर त्याचे ते जरा वेगळं लागणार ना, त्यामुळे हे थोडं असं एकदम बेसिक सिम्पल बनवली आहे, विच इज व्हेरी गुड फॉर युअर स्टमक. आणि आता हे बघा, मी त्याला त्या कोबी कसं, ते कोबी इज ऑलमोस्ट पाणीच असतं त्यामध्ये, तर ते आपलं पाणी सोडतं. त्याला झाकण नाही लावलं, कारण झाकण लावल्यानंतर ते काय असं त्याचा कलर, त्याचा जो कलर आहे तो कलर काळपट होईल, म्हणून झाकण नाही लावलं. स्लो गॅसवरतीच त्याला शिजवलं. कढीपत्ता टाकला थोडासा आणि थोडासा पाण्याचा शिपडा मारला आणि खोबरं जे किसलेलं ते वरतून नंतर असं गार्निशिंगसाठी टाकलं. झाली भाजी. अजून थोडंसं मी 1-2 मिनटं ठेवणार आहे त्याला आणि झालं. आता हे कसंच माहिती आहे, विदेशामध्ये हे जास्त, आपल्या इथे सुद्धा हे कसं सॅलडमध्ये ही कोबी जास्त खाल्ली जाते. पण अशी बघा ना, छान आहे, टिफिनसाठी बनवली मी. एक खूप